भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म, षष्ठ खंड भाग चौथा, त्यामधील पाठ तिसरा, मल्लिकेची श्रद्धा. मल्लिकेची श्रद्धा. एकदा जेव्हा भगवान बुद्ध श्रावस्तीच्या जेतवना रामात राहिले होते, तेव्हा एका गृहस्थाचा एकुलता एक प्रिय पुत्र निधन पावला. ह्यामुळे त्या गृहस्थाने आपला व्यवसाय व खाणेपिणे सोडून दिले. तो दररोज मशानभूमीत जाई आणि मोठमोठ्याने विलाप करी, हे लाडक्या मुला, तू कुठे आहेस, तू कुठे आहेस. तो शोकग्रस्त पिता भगवान बुद्धाकडे आला व अभिवादन करून एकीकडे बसला. शून्य मनस्क, निर्विकार व आगमनाचे प्रयोजन न जाणणाऱ्या त्याच्या अवस्थेकडे पाहून तथागत त्याला म्हणाले, तुझी अवस्था ठीक नाही, तुझे मनही स्थिर नाही. माझा एकुलता एक लाडका पुत्र मरण पावला असता माझे चित्त कसे स्थिर राहू शकेल. होय गृहस्था, होय सद्गृहस्था, आपले प्रियजन दुःख, शोक, वेदना, व्यथा व कष्ट ह्यास कारणीभूत होतात. तो गृहस्थ रागावून बोलला, असे कोण म्हणू शकतो. छे छे, आपले प्रियजन आपल्याला आनंद आणि सुख देतात. आणि असे बोलून भगवान बुद्धांच्या शब्दाचा धिक्कार करून तो रागाने उठला आणि निघून गेला. जवळपास काही जुगारी धूत खेळत होते. तो गृहस्थ त्यांच्याकडे गेला आणि श्रमण गौतमास आपली शोककथा आपण कशी सांगितली आणि त्यांनी त्यावर काय उत्तर दिले व आपण रागाने तिथून कसे निघालो हे त्यांना निवेदन केले. जुगारी म्हणाले, तुमचे म्हणणे बरोबर आहे. आपले प्रियजन हे आपल्या आनंदाचे व सुखाचे उगमस्थान आहेत. त्या गृहस्थाला ते जुगारी आपल्याच मताचे असल्याबद्दल बरे वाटले. खरं नाही पटलं ते खोटं. हळूहळू ही गोष्ट पसरत राजाच्या अंतपुरापर्यंत जाऊन पोचली. राजाने मल्लिकेला सांगितले की तुझे श्रमण गौतम म्हणतात की प्रियजन दुःख, शोक, वेदना, व्यथा व कष्ट ह्यास कारणीभूत होतात. महाराज, जर तथागत असे म्हणाले असतील तर ते रास्तच आहे. मल्लिके, जसा एखादा शिष्य गुरुच्या प्रत्येक वचनाला होय, बरोबर आहे असे म्हणून मान्यता दर्शवितो, तसेच श्रमण गौतम जे जे बोलतात ते जर तथागत असे म्हणाले असतील तर ते रास्तच आहे असे बोलून तू मान्यता दर्शवितेस. जा, चालती हो. तेव्हा मल्लिकेने नलिध्यान ब्राह्मणास पाचारण केले आणि सांगितले की भगवान बुद्धांच्याकडे जा. आपल्या वतीने त्यांना शिरसाष्टांग प्रणिपात कर. त्यांचे कुशल विचार आणि ते म्हणतात असे जे सांगितले जाते ते खरे आहे काय ह्याची चौकशी कर. आणि ते जे काय बोलतील ते तसेच मला नीट सांग, ती म्हणाली. राणीच्या आज्ञेच्या परिपालनार्थ ब्राह्मण निघाला आणि तथागतांकडे जाऊन त्यांना ते तसे बोलले की काय असे त्यांनी विचारले. होय ब्राह्मणा, आपले प्रियजन आपल्याला दुःख, शोक, वेदना, व्यथा व कष्ट देतात. हा पहा पुरावा. एकदा ह्या श्रावस्तीत एका स्त्रीची माता मरण पावली. शोकविव्हल होऊन वेड्यासारखी ती रस्त्यातून भटकू लागली आणि माझी आई तुम्ही पाहिलीत का असे प्रत्येकाला विचारू लागली. दुसरा पुरावा, श्रावस्तीतील
एका स्त्रीचा पिता, बंधू, भगिनी, पुत्र, कन्या व पती निधन पावले. शोकविवल होऊन वेड्यासारखी ती गल्लोगल्ली भटकायला लागली आणि आपले प्रियजन कुणी पाहिले का असे प्रत्येकाला विचारू लागली. तिसरा पुरावा, श्रावस्तीतील एका गृहस्थाची माता, पिता, बंधू, भगिनी, पुत्र, कन्या व पत्नी निधन पावली. शोकविवल होऊन वेड्यासारखा तो गल्लोगल्ली रस्ती भटकू लागला आणि आपले प्रियजन कुणी पाहिले का असे प्रत्येकाला विचारू लागला. आणखी एक पुरावा, श्रावस्तीतील एक स्त्री आपल्या माहेरी गेली. तिच्या घरची मंडळी पतीपासून तिला विभक्त करून तिला न आवडणाऱ्या दुसऱ्या एकाबरोबर तिचा विवाह करून देण्याच्या विचारात होती. तिने आपल्या पतीस हे सांगितल्यावर त्याने तिच्या देहाचे 2 तुकडे केले आणि मग स्वतः आत्महत्या केली, जेणेकरून त्या दोघांचे एकत्र निधन व्हावे. नलिध्यान ब्राह्मणाने हे सर्व राणीला यथातथ्य कथन केले. तदनंतर राणी राजाकडे गेली आणि म्हणाली, आपली एकुलती एक कन्या वजिरा आपणास प्रिय आहे काय? होय, प्रिय आहे. राजाने उत्तर दिले, आपल्या लाडक्या वजिराला काही झाले तर आपणाला दुःख होईल की नाही? जर तिला काही झाले तर माझ्या जीवनावर त्याचा फार परिणाम होईल. महाराज, मी आपणास प्रिय आहे काय? मल्लिकेने विचारले. होय, प्रिय आहेस. मला जर काही झाले तर आपणास दुःख होईल की नाही? जर तुला काही झाले तर माझ्या जीवनावर त्याचा फार परिणाम होईल. महाराज, काशी कौशल नागरिक आपणास प्रिय आहेत काय? होय, राजाने उत्तर दिले. जर त्यांना काही झाले तर आपणास दुःख होईल की नाही? जर त्यांना काही झाले तर त्यांचा घोर परिणाम होईल. आणखी निराळे कसे बरे होईल? तर मग तथागत ह्याशिवाय निराळे काही बोलले का नाही? मल्लिके, राजा पदग्ध स्वराने बोलला. तर मग तथागत ह्याशिवाय निराळे काही बोलले का नाही? मल्लिके, राजा पदग्ध स्वराने बोलला. नाही मल्लिके. म्हणजे बघा, राजाला मग पश्चाताप झाला त्या गोष्टीचा, का बा भगवान बुद्ध बरोबर बोलले. का जे प्रियजन असतात हे आपल्याला दुःख देतात. कसे दुःख देतात बघा. आता समजून घ्या, नवरा आहे तर नवरा जर चांगला असन तर तो आनंद देते, आणि जर तो मृत्यू पावला तर दुःखी होते माणूस. दिला का दुःख देणं गेल्यामुळं. नवरा आहे, नवरा जर बेवडा असन, दारू पिऊन भांडणं करते, रोज मारते, दुःख देते. पोरगा आहे, चांगला आहे, प्रिय आहे पोरगा, आनंद देते, आणि जर तो निघून गेला दुःख देते. जर तोच मुलगा दारू पिऊन आईवडिलाला मारत असन, शिवा देत असन, भांडणं करत असन, दुःख देत असन, दुःख देते. पा कसं असते, शोक देते. म्हणजे हे नातंच माणसाले का नाही, शोक, दुःख आहे का नाही, दारिद्र्य, अशा प्रकारचे ते संबंध जुळले असतात त्यापासून. ते भगवानबद्दल जे सांगणार ते बरोबर आहे. आणि तेच मग माणसाला ते आनंद देतात. ते आनंदाला काय म्हटलं भगवंतांनी? क्षणिक सुख. काय म्हटलं भगवंतांनी? क्षणिक सुख आहे ते, क्षणिक सुख. म्हणून भगवंतांनी लॉंग लाईफ सुख कसं असते ती अवस्था असते निर्वाणाची अवस्था. त्या निर्वाणाच्या अवस्थेला जाण्याचा मार्ग आपल्याला या धम्माच्या मार्गातून आपल्याला सापडते. तर तो आपण ग्रहण केला पाहिजे, त्या दिशेकडे आपण गेलं पाहिजे. त्यानंतर 4, गर्भवती मातेची तीव्र अभिलाषा. एकदा भगवान बुद्ध भग्गदेशी भेसकला वनातील सुसुमार पर्वतावरील मृग उपवनात राहत होते. राजकुमार बोधीचा पद्म नामक प्रासाद त्यावेळी नुकताच तयार झाला होता, पण त्यात श्रमण ब्राह्मणाचे किंवा पुन्हा दुसऱ्यांचे वास्तव्य झाले नव्हते. राजकुमाराने संकिक पुत्त नामक ब्राह्मणाला सांगितले, तथागतांकडे जा, माझ्यातर्फे त्यांना अभिवादन कर, त्यांचे कुशल वृत्त विचार आणि भिक्खू संघासहित त्यांना
माझ्या भोजनाचे आमंत्रण दे. निमंत्रण भगवान बुद्धांना दिले गेले. मौनाद्वारे त्यांनी मान्यता दर्शविली आणि हे वृत्त राजकुमाराला निवेदन केले गेले. रात्र झाल्यावर राजकुमाराने आपल्या पद्म नावाच्या प्रासादात उत्तम भोजन सिद्ध केले आणि प्रासादाच्या पायऱ्यावर शुभ्र वस्त्र आच्छादित करून सर्व सिद्धता असल्याचे वर्तमान भगवान बुद्धास कळविण्यास त्या तरुण ब्राह्मणास सांगितले. तसे केल्यावर लवकरच तथागत चिवर परिधान करून भिक्षापात्र हातात घेऊन प्रासादापाशी आले. तिथे दरवाजापाशी राजकुमार त्यांची प्रतीक्षा करीत उभा होता. तथागत येताना पाहून राजकुमार त्यांना सामोर गेला आणि अभिवादन करून त्यांच्या परिवारासह प्रासादाकडे परतला. पायऱ्यांच्या पायथ्यांशी तथागत निस्तब्धपणे उभे राहिले. राजकुमार बोलला, तथागतांनी बिछायतीवर पदार्पण करण्याची कृपा करावी. कृपा करून तथागतांनी माझ्या विनंतीप्रमाणे करावे, म्हणजे ते मला चिरकाल हितावह होईल. पण तथागत निस्तब्धपणे उभे राहिले. पुन्हा एकदा राजकुमाराने त्यांना विनंती केली आणि तरी तथागत स्तब्धच उभे राहिले. तिसऱ्यांदा त्याने विनंती केली आणि मग तथागतांनी आनंदाकडे दृष्टिक्षेप टाकला. अडचण काय होती ते आनंद समजला आणि त्याने पायऱ्यावरचे आच्छादन गुंडाळून काढून ठेवावे असे त्याने सांगितले. आपल्या अनुयायांचा विचार करता तथागत त्या वस्त्रांवर पाय ठेवतील असे शक्य नव्हते. राजकुमाराने ते वस्त्राच्छादन गुंडाळून ठेवण्याची आज्ञा केली व प्रासादाच्या वरच्या मजल्यावर आसनाची सिद्धता करण्यास सांगितले. तथागत भिक्खुसंघासहित पायऱ्या चढून वर गेले आणि त्यांच्यासाठी सिद्ध केलेल्या आसनावर स्थानापन्न झाले. राजकुमाराने आपण स्वतः तथागत आणि भिक्खुसंघास यथेच्छ भोजन वाढले. तथागतांनी भोजन समाप्त झाल्यावर राजकुमार बोधी एका बाजूस आसनावर बसला आणि त्यांना म्हणाला, भगवान, मला वाटते की सुखद साधनांनी नव्हे तर अप्रिय साधनांचीच खरे कल्याण प्राप्त केले पाहिजे. अप्रिय साधनांनीच खरे कल्याण प्राप्त केले पाहिजे. तथागत म्हणाले, राजकुमारा, फार पूर्वी जेव्हा मला संबोधी प्राप्त झाली नव्हती तेव्हा माझ्यासारखेच माझे मत होते, तुझ्यासारखेच माझे मत होते. त्यावेळी मी अगदी तरुण होतो. माझे केस काळेभोर आणि भरदार होते आणि तारुण्याच्या ऐन बहरात मात्यापित्याच्या इच्छेविरुद्ध त्यांच्या दुःख शोकाला न जुमानता मी केस व दाढी कापून पित्तवस्त्र परिधान करून संसाराचा त्याग करून गृहहीन संन्यास पत्करला. सत्यान्वेषण करण्यासाठी आणि अनुपम शांतीचा मार्ग शोधण्यासाठी मी संन्यास स्वीकारला होता. पण आता माझे मन निराळे झाले आहे. जर एखाद्याला धम्म समजला तर सर्व दुःखाचा नाश कसा करावा हे त्याला समजेल. राजकुमार बोलला, किती अद्भुत हा धम्म, किती अद्भुत ह्या धम्माचे स्पष्टीकरण, हा समजण्यास किती सुलभ. तेव्हा तरुण ब्राह्मण संकीकपुत्र राजकुमाराला म्हणाला, राजकुमार, आपण हे मान्य केलेत खरे, पण आपण बुद्ध, धम्म आणि संघ ह्यांच्या आश्रय ग्रहण करण्याची तयारी दर्शविली नाहीत. असे म्हणू नकोस मित्रा, असे म्हणू नकोस. राजकुमार बोलला, कारण मी माझ्या मातेकडून असे ऐकले आहे की ज्यावेळी भगवान बुद्ध कौसंबीच्या घोषितारामात राहत होते त्यावेळी गर्भवती अवस्थेत ती त्यांच्याकडे गेली व त्यांना अभिवादन करून त्यांच्याजवळ एका बाजूस बसली. ती त्यांना म्हणाली की पुत्र अथवा कन्या जो काही गर्भ माझ्या उदरात ह्या क्षणी आहे तो अजात गर्भ बुद्ध
धम्म आणि संघ ह्यांचा आश्रय स्वीकारित आहे. भगवान बुद्धांनी अनुग्रह करून त्या गर्भाला यावत जीव आपला शरणागत उपासक म्हणून स्वीकारले. यावत आपला शरणागत उपासक म्हणून स्वीकारले. आणखी एकदा भगवान बुद्ध ह्या भग्ग देशातच सुसुमार पर्वतावरील भेस कलावनात राहत होते. माझ्या दाईने मला त्या वेळी तथागतांकडे नेले आणि त्यांच्या समोर उभी राहून ती म्हणाली, हा राजकुमार बोधी बुद्ध धम्म आणि संघ ह्यांचा आश्रय स्वीकारित आहे. आता मी स्वतः तिसऱ्या वेळी आश्रय स्वीकारत आहे आणि तथागतांना विनंती करीत आहे की मला यावज्जीव उपासक म्हणून त्यांनी स्वीकृत करून घ्यावे. मला यावज्जीव उपासक म्हणून त्यांनी स्वीकृत करून घ्यावे. तर अशा प्रकारे ते आहे. त्यानंतर केनियाचे स्वागत. आपण येथे सेल नावाचा एक ब्राह्मण राहत होता. तो 3 वेदांत पारंगत होता. तसेच व्याख्यासहित कर्मकांडाला पंडित, शब्दशास्त्र व उत्पत्तीशास्त्राचा तज्ज्ञ व 5वी विद्या जो इतिहास त्यात निपुणात होता. 5वी विद्या जो इतिहास त्यात निष्णात होता. तो व्याकरण जाणत असे. कटतर्क शास्त्र तसेच महापुरुषांची लक्षणे ओळखणे ह्यातही तज्ज्ञ होता. त्यांच्यापाशी 300 तरुण ब्राह्मण होते ज्यांना तो वेदमंत्र शिकवत असे. केनिय नावाचा अग्निपूजक ब्राह्मण ह्या सेलचा अनुयायी होता. आपल्या 300 शिष्यांसह सेल त्यांच्याकडे गेला. त्यावेळी तिथे अग्निपूजक निरनिराळ्या उपक्रमात व्यग्र होते व स्वतः केनिय मेजवानीची खास व्यवस्था करण्यास गुंतला होता. ते पाहताच ब्राह्मण केनियाला म्हणाला, हे सर्व काय चालले आहे? ही विवाह भोजनाची तयारी आहे की यज्ञाची सिद्धता? मगध नरेश बिंबिसार सपरिवार उदयिक भोजनास येणार आहेत की काय? सेल ही विवाह भोजनाची तयारी नाही किंवा राजाच्या मेजवानीचीही नाही, पण मी एक मोठा यज्ञ आयोजिला आहे. कारण शमन गौतम आपल्या भिक्षाटन यात्रेला 1250 भिक्खूंसह आपण येथे आले आहेत. शमन गौतमाच्या बाबतीत अशी कीर्ती प्रसूत आहे की ते सम्यक संबुद्ध आहेत. त्यांनाच भिक्खू संघासह मी उदयिक भोजनास निमंत्रित केले आहे. ही जी मेजवानीची सिद्धता दिसते आहे ती त्यांच्यासाठी आहे. सेल म्हणाला, केनिय, तू त्यांना सम्यक संबुद्ध असे संबोधिलेस काय? होय, केनिय बोलला. केनिय, तू खरोखरच असे म्हणालास? होय, मी तसे म्हणालो. यानंतर 6 राजा प्रसेनजीतची स्तुती. एकदा भगवान बुद्ध श्रावस्तीत अनाथ पिंडकाच्या जेतवनरामात राहत होते. त्यावेळी कौशल नरेश प्रसेनजीत एका लुटपुटच्या युद्धात विजय मिळवून आपला हेतू साध्य करून परतला होता. उद्यानाजवळ पोचल्यावर तो तिथे वळला. जिथपर्यंत रथ जाऊ शकत होता तिथपर्यंत रथातून जाऊन नंतर पुढे तो पायाने उद्यानात चालत गेला. त्यावेळी काही भिक्खू खुल्या हवेत शतपावली करीत होते. कौशल नरेश प्रसेनजीत त्या भिक्खूंकडे गेला आणि म्हणाला, भन्ते, ह्या समयी अरहंत सम्यक संबुद्ध तथागत भगवान बुद्ध कोणत्या स्थळी आहेत? भन्ते, कोणत्या स्थळी आहेत? मी त्यांचे दर्शन घेऊ इच्छितो. महाराज, त्यांच्या निवास पलीकडे आहे. दरवाजा बंद आहे. आपण न घाबरता शांतपणे तिकडे जा. वरांड्यात प्रवेश करा. खाकरल्यासारखे करा व दरवाजाची
कडी वाजवा. तथागत दरवाजा उघडतील. त्यांनी सांगितल्याप्रमाणे राजा प्रसेनजित त्या निवासात गेला, खाकरला व त्याने दरवाजाची कडी वाजवली. तथागतांनी दार उघडले. मग प्रसेनजितने निवासात प्रवेश केला आणि तथागतांना त्याने शिर साष्टांग वंदन केले. त्यांच्या पदकमलांचे चुंबन घेतले व हातांनी ते स्पर्शिले आणि आपल्या आगमनाची सूचना दिली. भगवान, मी कौशल नरेश प्रसेनजित आलो आहे. भगवान बुद्धांनी विचारले, पण महाराज, ह्या देहात असे काय वैशिष्ट्य आहे की आपण इतक्या गाढ मानवतेने ह्या देहास भावपूर्ण वंदन करीत आहात? अशा प्रकारे भगवंतांनी त्याला विचारलं. आता त्याला भगवंतामध्ये काही विशेष दिसलं असं बिचारायले. भगवान बुद्ध होते ते, त्याला मनात त्याच्यावाल्या श्रद्धा उत्पन्न झाली अफाट. त्यानं भगवंताचे मग पाय स्पर्श केला, त्याचं चुंबन घेतलं. तर हे भगवंताची कीर्ती आहे. याच्यामध्ये एक एक उदाहरण आपल्याला समजून राहिलं आणि त्यापासून आपल्याला भगवंताचं बल किती होतं, त्यांची कीर्ती किती होती, ते किती महान होते, हे याच्यामध्ये आपल्याला त्याच्या लक्षणावरून, त्या चर्चेवरून दिसून येते. पण भगवंतांनी स्वतःला कधी असं हे करून घेतलं नाही, पण हे सगळं त्याच्या याच्यावरून, जगण्यावरून दिसून येते. तर आपण हे समजलं असेल असं मी आशा बाळगतो आणि इथेच थांबतो. साधू साधू.